नांदणी येथे वन उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। विजापूर रोडवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे वन विभागाने टुरिझम अंतर्गत उभारलेल्या वन उद्यानाचे लोकार्पण गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। राखीव वनक्षेत्रात जिल्हा नियोजन समितीमधून इको टुरिझम अंतर्गत 1,52,00,000 रुपये खर्चून पर्यटन केंद्राची उभारणी केली आहे। त्या ठिकाणी वन्यजीवांची सचित्र माहिती, ग्रामीण भागातील बलुतेदारी, स्थानिक प्रजातींची झाडे, साहसी खेळ, ध्यान, मंडप निरीक्षण, मनोरे, पर्जन्यमापन केंद्र यासह पर्यावरण विषयक उपक्रमासाठी खुले सभागृह आहे। वन उद्यानामुळे कुडल संगम दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटन केंद्र विकसित होईल। उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहाय्यक वनरक्षक बाबा गोरख हाके, वन परिक्षेत्र अधिकारी DP खलाने, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, यतीन शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सरपंच शिवानंद बंडे, मल्लिकार्जुन सुरवसे, हनुमंत कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।